संप्रदायाच्या माध्यमातून पुरंदरचा नावलौकिक वाढवत असताना प्रवचनकार व कीर्तनकार यांची पाननिवडीची भूमिका महत्त्वाची। माजी आमदार अशोक टेकवडे सासवड येथे कीर्तनकार व प्रवचनकार यांना पुरस्काराने सन्मानित। संप्रदायाच्या माध्यमातून पुरंदरचा नावलौकिक वाढवत असताना प्रवचनकार व कीर्तनकार गावागावात जाऊन पाननिवडीची भूमिकेतून समाज परिवर्तनाचे काम करत असतात। ही बाब सर्वांसाठी खूप महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अशोक टेकवडे यांनी केले। सासवड तालुका पुरंदर येथील अनुसूया चॅरिटेबल ट्रस्टच्या सभागृहात ट्रस्टच्या वतीने राष्ट्र निर्मितीच्या पवित्र कार्यात आध्यात्मिक सेवा देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा परिषदेचे हे सदस्य गंगाराम जगदाळे व अनुसूया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी टेकवडे बोलत होते। यावेळी म्हस्कू महाराज कामठे, प्रवीण महाराज लोळे, स्वप्नील महाराज काळाने, अशोक महाराज पवार, गणेश महाराज वाघोले, प्रवीण महाराज शेंडकर, अर्पिता महाराज अमराळे, सृष्टीताई महाराज काळे जगताप, अमेय महाराज शिंदे, दशरथ महाराज कादबाने या कीर्तनकार व प्रवचनकारांचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ देऊन माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे व अनुसूया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे, जेजूर देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे, संदीप कटके, बंडू काका जगताप, वामन कामठे, भाऊसाहेब कामठे, मारुती कामठे, विलास चव्हाण, दयानंद फडतरे, बाळासाहेब काळाने, सतीश शिंदे, शीतल चव्हाण, गणेश मेमाने, विश्वास शेंडकर आदी उपस्थित होते। राष्ट्रनिर्मितीच्या पवित्र कार्यात आध्यात्मिक सेवा देणाऱ्या कीर्तनकार व प्रवचनकार हे समाजात सुधारण्याच्या प्रक्रियेत धडाडीने सहभाग घेत आहेत। या प्रमुख भूमिकेमुळे त्यांना सन्मानित करण्यात आले असल्याचे प्रास्ताविकात अनुसूया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांनी सांगितले। सूत्रसंचालन निखिल जगताप यांनी केले, तर आभार कृषीभूषण पुरस्कारार्थी महादेव शेंडकर यांनी मानले।